नमस्कार. कालच मी जो जे वांछिलत होते लाहो असा मला यूट्यूबवर काय काय बघायला मिळतं आणि मी यूट्यूबमध्ये काय काय बघते ऐकते ह्याबद्दल लिहिलं आणि खरंच मनात येतं आणि ते त्याच्यावर मला मिळतं ह्याच्याबद्दल मला खूप आनंद होता आणि माझा आज त्या आनंदाचा फुगा फुटला. आज जयपूर डायलॉगवर शत्रुबोध ह्या विषयामध्ये बॉलिवूड पोर्नोग्राफी ह्यावर एक संवाद चर्चा होती आणि मला खरंच जाणवलं की ह्या मोबाईलमुळे तरुण मुलांचं खूप नुकसान होत चाललेलं आहे. कारण ती उत्सुकता असते जाणून घ्यायची वगैरे काही असेल आणि आजकाल पालकही नोकरीला जातात, विभक्त कुटुंब पद्धती, त्यामुळे मुलांवर लक्ष ठेवायला असं जास्त कोणी नसतं. किंबहुना मुलांवर लक्ष देऊ नये, स्वातंत्र्य द्यावं, मुलांना त्यांचं आयुष्य जगायला द्यावं हीच हल्ली मानसिकता झालेली आहे. त्यामुळे मुलं ह्या मोबाईलचा काय उपयोग करतात हे आपण बघत नाही आणि त्याच्यावर त्यांनी सांगितलं की हल्ली पिक्चरमध्ये तर लाईट पोर्नोग्राफी इतकी असते की ती मिनटाला आपल्याला सगळ्यांना म्हणजे सहज सगळे फॅमिली बसून एकत्र पिक्चर बघण्यासारखे पिक्चर मालिका हल्ली नसतातच. आणि पुन्हा हे पोर्नोग्राफीचे साईट्स इतके सगळ्यांना सहज अवेलेबल असतात आणि मग त्यांनी खूप त्याच्याबद्दलचे दाखवलं की म्हणजे सांगितलं की सकाळी मुलं जेव्हा उठतात तेव्हा सुद्धा त्यांना झोपेतून उठल्यावर सुद्धा त्यांच्यामध्ये फ्रेशनेस नसतो. झोपून उठल्यावर सुद्धा फ्रेशनेस नसतो, कारण रात्रभर ती लोक आतमध्ये चादर घेऊन आतमध्ये मोबाईल बघतात आणि हे व्हिडिओ नको असलेले असली चित्र वगैरे बघतात आणि हे घडण्याचं वय आहे. मी खूप वर्षापूर्वी वाचलं होतं आणि मी तेव्हा पण मी बऱ्याचदा 2-3दा शेअर पण केलं होतं व्हॉट्सअपमध्ये वगैरे की 60-70च्या माणसं ह्याच्या मागे आहारी चालले त्या पोर्नोग्राफीमध्ये आणि स्वतःचं आरोग्य बिघडवून घेत आहेत म्हणून. पण ती तरी ॲटलिस्ट त्यांनी जगातली महत्त्वाची वर्ष काहीतरी काम केलेलं आहे. हे तर कोमल वय आणि ह्याच्यावरच त्यांचं पुढचं आयुष्य होणार आहे, घडणार आहे आणि इतकी मुलं ॲडिक्ट होतात म्हणे ह्या गोष्टीला. आणि मला हे एक कळत नाही की आपला मोबाईल किंवा आपले थॉट्स इतके हल्ली जे आपण जे बघतो, आपण जे बोलतो ते सगळं यूट्यूबवर त्याचे चिन्ह राहतात, पदचिन्ह राहतात. तुम्ही किती डिलीट मारले तरी राहतात म्हणे, ते कळतं म्हणे. तुम्ही म्हणजे त्यांनी सांगितलं आम्ही जेवढ्या रेप वगैरे होतात त्याच्यानंतर त्या गुन्हेगारांचे जेव्हा आम्ही मोबाईल चेक केले तर ती लोक पोर्नोग्राफीला ॲडिक्टेड होते आणि मग त्यामुळे बहिणीवर काहींनी आईवरच असं रेप केलेलं आहे. तर हे मला म्हणजे आपली बुद्धी कुठे जाते की आपल्याला माहिती आहे की हे पदचिन्ह आपण काय दिवसभर बघितलं, आपण काय हे राहिलं, किती डिलीट मारलं तरी त्याची पदचिन्ह. आणि मी म्हणते समजा ते पदचिन्ह त्याच्यावर नाही राहत पण तुमच्या मनावर, तुमच्या स्वतःच्या अस्तित्वावर, तुमच्या जडणघडणावर त्याची जर पदचिन्ह राहत असतील आणि तो विपरीत परिणाम करणार असतील तर त्या गोष्टीच्या आहारी आपण का जावं हे ह्या तरुणाईला खरंच कळलं पाहिजे. मला नाही वाटत की माझे व्हिडिओ कोणी तरुण वगैरे बघतात. माझे व्हिडिओ बघणारे जनरली एकतर माझा रीच खूप कमी आहे. मी माझ्या मनाचं समाधान करते, खारूचा वाटा उचलायचा प्रयत्न करते. पण जर आपली मुलं नको त्या वयात नको ते बघत असतील
त्या आभासी जगामध्ये जगत असतील आणि त्याच्यातून मग गुन्हेगारीकडे वळत असतील, तर ह्या ऐहिक सुखाचा, ह्या मोबाईलचा, ह्या ऐश्वर्याचा आपल्याला काय उपयोग होणार आहे जर आपली पुढची पिढीच पूर्ण जर अशी या पद्धतीने वाईट होणार असेल तर. त्याच्यासाठी मला एका दृष्टीने वाटतं खारीचा वाटा म्हणून का असेना मी काहीतरी चांगले विचार मांडते, कधीतरी कोणतरी ऐकेल, काहीतरी एक काय म्हणणं, निर्बल से लढाई बलवान, ये कहाणी है दिये की और तुफान की, ह्या बरबटलेल्या म्हणजे त्यांनी सांगितल्यावर मला ते बरबटलेलं वाटलं. म्हणजे एवढे पोर्नोग्राफिक साईट्स असतात आणि एवढी लोक बघतात हे मला आज कळलं. नाही तर मी माझ्याच अगदी विश्वात जो जे वांछील तो ते भावेमध्ये एवढी मी खुश होते आणि मी उठसूट यूट्यूबला धन्यवाद देत होती. अरे मला चांगल्या रेसिपी मिळतात, मला छान 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 बनवायला मिळतंय, मला छान बघायला मिळते. त्याचा दुष्परिणाम मला पण माहीत नव्हता आणि तो दुष्परिणाम मला आज कळला आणि असं वाटतंय की खरंच हे किती चुकीच्या जागेला, आणि ते वयही एवढं लहान आहे आणि कोण कोणाकडे कुठे बघणार आणि किती बघणार. आणि त्यांनी सांगितलं त्यामुळे पुढे जाऊन अशी पॉर्नोग्राफीला ॲडिक्ट झालेली मुलं एकतर गुन्हे तर होतातच आणि पुढे जाऊन सेटल्ड मॅरिड लाईफसुद्धा मॅरिड लाईफ पण करू शकत नाही, कारण ती लोक त्या काय म्हणतात त्याला आभासी जीवनामध्येच त्यांनी सगळं त्यांचं शक्ती म्हणा, त्यांचं बुद्धी म्हणा वाया घालवलेली असते. आणि मग अशा मुलांचं म्हणजे एका प्रकारे तेही एक व्यसनच आहे, जसं आपण ड्रग्सचं वगैरे म्हणतो तसं हेही एक अतिशय घाणेरडं व्यसन आहे. आणि ते जर वेळेतच पालकांना लक्षात नाही आलं की आपली मुलं पोर्नोग्राफिक म्हणजे अश्लील चित्र बघतायत, अश्लील व्हिडिओ बघतायत आणि आपली शक्ती, आपली बुद्धी, आपला वेळ वाया घालवत आहेत, तर त्यांचं पुढचं भविष्य खूप वाईट जाणार आहे. त्यामुळे कृपया आपल्या मुलांवर, आपल्या नातवंडावर लक्ष ठेवा. आता मोबाईल हा जगण्याचा एक भागच झालेला आहे, खूप गरजेचं झालेलं आहे. आता ते कसं आवरावं आणि कसं नाही हे प्रत्येकाने आपापल्या घरातल्या पद्धतीवर प्रयत्न करा की मुलांना, जर नोकरीला तुम्ही जात असाल तर आपले वादविवाद विसरून मुलांना आपल्या त्या मुलांच्या आजी आजोबांकडे किंवा एकत्र कुटुंबामध्ये ठेवून त्या मुलांना चांगले गुण द्यायचा प्रयत्न करा. बघा मला तोच एक उपाय दिसतो की ज्याच्यातून मुलांना काहीतरी चांगल्या गोष्टी ऐकणं, एकत्र राहण्यामुळे थोडासा आजीकडून बघते का ह्याच्याकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रायव्हसी म्हणून वेगळं रूम देत आहेत, अतिशय चुकीचं आहे असं वाटायला लागलं. कारण रात्रभर जर का मूल चादरीमध्ये फोन चालू ठेवून जर असल्या गोष्टी ऐकत असेल कानाला हे लावून, बाहेरच्यांना कळत नाही, पण एका रूममध्ये असेल तर तुम्हाला तो लाईट लावलेला वगैरे कळतो आणि वेगळंच रूम असेल तर काहीच कळत नाही. कोणाची प्रायव्हसी असते याच्यामध्ये, मुलांची प्रायव्हसी का तुम्ही जोडपे स्वतःची प्रायव्हसी बघत असता, हा विचार करा. आपण तर किती मोठं होईपर्यंत, मी तरी एक सिंगल छोट्याशा रूममध्ये आई वडिलांच्या अगदी मिठी मारून झोपलेली होती. त्यांनी पण त्यांचं प्रायव्हेट लाईफ तर चांगलंच जगलं असेल, पण कधी आपल्याला ह्या गोष्टी कळल्याही नव्हत्या. आणि आता हे नको त्या वयात नको ते कळतं आणि ते खरंच त्या मुलांसाठी खूप वाईट आहे, पुढच्या त्याच्या भविष्यासाठी वाईट आहे, आपल्या समाजासाठी वाईट आहे. नुसतं गुन्हेगारीच होतील असं नाही, त्या न्यूनगंडाने पण पुढे मागे मानसिकदृष्ट्या खूप विकल होतील, त्यांना सायकॉलॉजिकल खूप प्रॉब्लेम येतील, वैवाहिक जीवन त्यांचं सुखाचं होणार नाही. मला काल जेव्हा मी
जो जे वांछिल तो तेल आहे म्हणून केला, त्याला मी खूप आनंदी होती की मी किती ह्या यूट्यूबमध्ये मला काय काय छान बघायला मिळतं. कारण माझी नजर आहे फक्त त्यातले चांगल्या गोष्टी माहीत होत्या. आता मला हे वाईट गोष्टी कळल्यामुळे पण मला आणि हे नाही कळत की लोकांना जे बघणाऱ्याला कशी भीती वाटत नाही किंवा असं कसं वाटत नाही की आपण जे बघतोय आपल्या मनावर तर त्याची पदचिन्ह राहणारच आहेत. ह्या मोबाईलमध्ये पण राहणार आहे. जो कोणी माझा मोबाईल हातात घेतल्या माझं कॅरेक्टर ह्या माणसांना कळणार ह्याची सुद्धा त्यांना भीती कशी वाटत नाही. भले तुम्ही लॉक करताय, कधी ना कधी ते लॉक तर उघडून काहीतरी बघितलं हिस्ट्रीमध्ये कळतंच ना तुम्ही काय बघता. तुमचं आयुष्याचं महत्त्वाची वेळ, महत्त्वाचं शक्ती तुम्ही कशामध्ये दवडतायत. मला खूप ते ऐकून वाईट वाटलं आणि आज मला वाटतं मी एवढा मोठा व्हिडिओ कधी केला नाही, पण आज ह्या विषयावर मी ऐकल्यावर मला असं वाटतं ह्या विषयावर पण कोणीतरी म्हणजे खूप संस्था कामं करत आहेत, पण आता एकदम नावाजलेली माणसं पण ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. माझ्यासारखं 50-100 लोक व्ह्यूज असल्याचं काय उपयोग होणार नाही, पण तरी माझा खारुटलीचा वाटा म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी खूप आभारी आहे. आपल्या मुलांवर, आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीवर थोडंसं लक्ष ठेवा. मोबाईल किती आहारी गेलेत ते पहा. छान छान गोष्टी, छान छान साईट्स आहेत त्याबद्दल त्यांना माहिती करून द्या. आणि थोडं शारीरिक म्हणजे खेळ, मैदानी खेळसुद्धा त्यांच्याकडून करून घ्या, जेणेकरून ह्या नको असलेल्या गोष्टीतून त्यांची मोकळीक होईल. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल पुन्हा पुन्हा मी तुमचे आभार मानते आणि मला कौतुकाची थाप, पसंतीची दाद नक्की द्या.